शुभ सकाळ मित्रांनो, मी गणेश जगदाळे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या व्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र पाली येथील सरसगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी। सरसगड किल्ल्याला जाण्यासाठी आम्ही रात्रीच्या वेळी वासिंद इथून निघालो। वाटेत कर्जत येथे श्री विठ्ठलाची भव्य अशी प्रतिमा पाहायला मिळाली। आम्ही येथे थांबून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले व थोडे फोटोशूट करून मग पुढच्या प्रवासाला लागलो। आम्ही श्री क्षेत्र पाली या ठिकाणी बल्लाळेश्वर मंदिराशेजारी असलेल्या भक्त निवासामध्ये रूम बुक केलेली होती। येथील रूम या सर्व सुविधायुक्त आहेत। आम्हाला 4 बेडची रूम ही 1200 रुपयामध्ये मिळाली। रूमची व्हिडिओ आम्ही शेअर केलेली आहे। आम्ही सकाळी फ्रेश होऊन सुमारे 7:30 वाजता देऊळवाडा मार्गे सरसगडाच्या दिशेने निघालो। येथे अशा प्रकारे गडाच्या संपूर्ण माहितीचे फलक लावण्यात आलेले आहेत। इथून या किल्ल्याच्या चढाईला सुरुवात होते। सरसगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून याची उंची 444 मीटर एवढी आहे। हा किल्ला पगडीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो। या किल्ल्याच्या ट्रेकला सुमारे 1 ते 1.5 तास लागतात। या किल्ल्याचे बेस विलेज म्हणजे अष्टविनायक पैकी एक असलेले श्री क्षेत्र पाली। पालीला येण्यासाठी मुंबई व पुण्यावरून डायरेक्ट बस आहेत व पाली बस स्टँड पासून हा ट्रेक जवळच आहे। सरसगडवर जाण्यासाठी पालीतूनच 2 मार्ग आहेत। एक म्हणजे देऊळवाडा मार्गे आणि दुसरे म्हणजे तलई मार्गे। जास्तीत जास्त पर्यटक व ट्रेकर्स हे देऊळवाडा मार्गे या किल्ल्यावर जात असतात, पण खरे पाहिले तर या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे तलई मार्गे आहे। देऊळवाडा मार्गे आपण दिंडी दरवाजा येथे पोहोचतो। देऊळवाडा मार्गे जाताना आपल्याला कातळात कोरलेल्या असंख्य पायऱ्या, पाण्याचे टाके, एक गुफा पाहायला मिळते। आपण जे खाली शहर बघत आहात त्याचा जो विस्तार आहे संपूर्ण आडवा विस्तार आहे या शहराचा। पाली नगर पंचायत शहर आहे। पाली म्हटलं की आपल्याला सर्वात आधी बल्लाळेश्वराचं आठवण येते। ते बल्लाळेश्वराचं जे मंदिर आहे, गर्द झाडीच्या पुढे जो मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, मंदिराचा झेंडा दिसेल तुम्हाला। त्याच लाईननी जर आपण पुढे आलात तर या ठिकाणचं जे हायस्कूल आहे ते दिसेल आणि गर्द झाडीच्या मध्येच हेलिकॉप्टर उतरण्यासाठीची सोय केलेली आहे। इथून दिसणार नाहीत पण खूप सारी लहान मुलं तिकडे जमलेली आहेत। त्याच्याच अगदी आपण समोर पाहिलं तर या ठिकाणचं या शहरातलं दिवाणी न्यायालय, दिवाणी न्यायालयाच्या समोर तहसीलदार कार्यालय आणि
मंदिराच्या बाजूलाच न्यायाधीश महोदय यांचं निवासस्थान आपल्याला दिसत आहे आणि समोरच्या बाजूला जो रस्ता जातो, हा जो रस्ता आहे हा गोवा हायवेला जाणारा रस्ता आहे आणि समोर आपल्याला अस्पष्ट स्वरूपामध्ये नदी दिसत आहे. समोरचा नजारा जर आपण पाहिला तर धुक्याने भरलेले सर्व डोंगर आपल्याला दिसत आहेत. अशा निसर्गरम्य अशा सरस निसर्ग दृश्य आपल्याला पाहायचं असेल तर तुम्हाला याच ठिकाणी येऊन बघावं लागेल. आपण पाहू शकता येथे अशा प्रकारे दगडांमध्ये छान पायऱ्या कोरण्यात आलेल्या आहेत. आपण याआधी केलेल्या कलावंतीन दुर्गाप्रमाणेच या किल्ल्यावर देखील अशा प्रकारची गुहा आपल्याला पाहायला मिळते. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे हा एकाच कातळात कोरलेल्या असंख्य पायऱ्यांचा मार्ग. ह्या मार्गाची चढाई 65 ते 70 अंश आहे. नंतर थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला वेद सह्याद्री या ग्रुपने लावलेला सरसगडाचा नकाशा दिसतो. इथूनच पुढे आपल्याला जायचं आहे. ह्या बुरुजावर आपल्याला शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी
व त्यांच्यावर तोफांचा मारा करण्यासाठी अशा प्रकारे ठिकठिकाणी जागा करण्यात आली आहे. पुढे आपल्याला एक मोठे पाण्याचे टाके दिसते. त्याच्याच बाजूला पूर्ण कातळात खोदलेल्या आकाराने मोठ्या असलेल्या अशा खोल्या दिसतात. या ठिकाणी स्वच्छ व नितळ असे पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळते. हे पाणी इतके स्वच्छ आहे की ते पिण्यायोग्य आहे. अशा प्रकारचे 2 स्वच्छ व नितळ असे पाण्याचे टाके आपल्याला या गडावर पाहायला मिळतात. या पाण्याच्या टाक्याला औदुंबर हौद असे म्हणतात. यातील पाणी हे पिण्यायोग्य नाही. गडावर दुसऱ्या टप्प्यातील असलेल्या या वाटोळ्या सुळक्याला आपल्याला पूर्ण चक्कर मारावी लागते. ही चक्कर मारत असताना आपल्याला खूप काही पाहायला मिळते व हाच मार्ग आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेऊन सोडतो. अशा प्रकारे कातळात खोदून खोल्या बनवण्यात आलेल्या आहेत. यावरून आपल्याला त्या काळच्या कारागिरांच्या कौशल्याची जाणीव होते.
हा मार्ग या किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वारावर देखरेखीसाठी तयार करण्यात आलेला असावा. हे या किल्ल्यावरील दुसरे स्वच्छ नितळ पाण्याचे टाके आहे. हा या किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा मार्ग आहे. गडाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचताच आपल्याला तेथे एक दर्गा दिसते. तेथूनच थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला केदारेश्वराचे मंदिर व तलाव पाहायला मिळते. या तलावामध्ये असंख्य असे कमळ पुष्प फुललेले आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला दगडावर कोरलेली श्री गणेशाची मूर्ती व 2 पुष्प पाहायला मिळतात. तेथून आत गेल्यावर काही जुन्या कोरीव मूर्त्या दिसतात व एक नंदी दिसतो. पुढे मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला श्री केदारेश्वराची पिंड व त्यावर असलेल्या नागाची प्रतिमा दिसते. अशा प्रकारे सरसगडावरील शेवटचा टप्पा पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.